नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी, आपल्या समाजाच्या जडणघडणीशी जोडलेला आहे. चला तर या विषयाचा अगदी मुळापर्यंत जाऊया. हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? की असं का होतं? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. म्हणजे स्त्री आणि पुरुषांकडून ज्या वेगवेगळ्या अपेक्षा ठेवल्या जातात, त्या खरोखरच नैसर्गिक आहेत की त्या समाजाने तयार केल्या आहेत? आता ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी दोन शब्दांमधला फरक नीट समजून घ्यावा लागेल. ते शब्द आहेत सेक्स आणि जेंडर. आपण अनेकदा हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण खरं तर त्यांच्या अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे. हे बघा, समजायला खूप सोपं आहे. सेक्स म्हणजे काय, तर आपले शारीरिक म्हणजे बायोलॉजिकल फरक. हे पूर्णपणे नैसर्गिक आहेत. पण जेंडर ही गोष्ट पूर्णपणे सामाजिक आहे. म्हणजे काय, तर समाजाने ठरवून दिलेले नियम की मुलांनी कसं वागायचं आणि मुलींनी कसं. आणि ह्या सगळ्या अपेक्षा आपण जन्मानंतर बघून बघून शिकतो. आणि हो, ही काही आजकालची संकल्पना नाहीये. याची मुळं खूप मागे जातात. अगदी 1972 मध्ये. तेव्हा ॲन ओकले नावाच्या एका समाजशास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच हा फरक लोकांसमोर अगदी स्पष्टपणे मांडला. आणि तिथूनच या विषयावरच्या चर्चेला एक नवी महत्त्वाची दिशा मिळाली. बरं, मग एक प्रश्न येतो की जर जेंडर ही शिकण्याची गोष्ट असेल, तर मग ते नक्की तयार कसं होतं? ही निर्मितीची प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी? कारण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तर याच प्रक्रियेला समाजशास्त्रात सोशल कन्स्ट्रक्शन किंवा सामाजिक रचना असं म्हणतात. याचा अगदी सरळ सोपा अर्थ काय, तर मर्दानगी असो किंवा नाजूकपणा असो, हे गुण काही जन्माबरोबर येत नाहीत. उलट आपला समाज, आपली संस्कृती, आपल्या आजूबाजूचे लोक हे सगळं आपल्यावर बिंबवतात. आपण ते नकळतपणे शिकत जातो. हाच विचार प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत सिमोन दी बुव्वार यांनी 1949 मध्ये इतक्या सुंदर आणि प्रभावी वाक्यात मांडला आहे. त्या म्हणतात, स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते. किती खोल अर्थ आहे यात. म्हणजे जेंडर ही एक ओळख आहे जी आयुष्यभर घडत राहते, बदलत राहते. आणि मग येतात विचारवंत ज्युडिथ बटलर, ज्यांनी हा विचार आणखी एका वेगळ्याच पातळीवर नेला. त्यांचं म्हणणं तर आणखी पुढचं आहे. त्या म्हणतात की आपण ज्याला नैसर्गिक किंवा जैविक लिंगभेद समजतो ना, म्हणजे सेक्स, ते सुद्धा खरं तर सामाजिक विचारांनीच घडवलेलं आहे. म्हणजे काय, तर स्त्री आणि पुरुष ही जी विभागणी आहे, ती सुद्धा आपण एका सामाजिक चष्म्यातूनच बघतो. हा विचार तर अगदी मुळापासून आपल्याला विचार करायला लावणार आहे, नाही का? बरं, हे सगळं ऐकायला खूप तात्विक वाटतंय, बरोबर. पण या सगळ्या संकल्पना प्रत्यक्षात कशा उतरतात? म्हणजे आपण या भूमिका नक्की शिकतो तरी कशा? यावर विश्वास ठेवणं कदाचित कठीण जाईल, पण ही प्रक्रिया सुरू होते वयाच्या अवघ्या 30व्या वर्षापासून. हो, इतक्या लहान वयात. लहान मुलं घरात, शाळेत, आजूबाजूला बघून इतक्या पटकन शिकायला लागतात की मुलींनी असं करायचं असतं आणि मुलांनी तसं करायचं असतं. आणि मग हळूहळू नकळतपणे ह्या ज्या काही पारंपरिक भूमिका आहेत ना, त्या त्यांच्या मनावर अगदी कोरल्या जातात. एक प्रकारचं अलिखित नियमच जणू. जसं की स्त्रियांचं मुख्य काम काय, तर घर सांभाळणं, मुलांचं पालनपोषण करणं. आणि पुरुषांचं काम तर घराबाहेर पडून पैसा कमावणं, आर्थिक जबाबदारी उचलणं. पण एक मिनिट, या सगळ्या भूमिकांकडे बघण्याचा फक्त एकच मार्ग आहे का? एकच दृष्टिकोन आहे का? तर नाही. यावर अनेक वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि ते समजून घेतल्यावरच आपल्याला या विषयाची खरी गुंतागुंत कळेल. यात प्रामुख्याने दोन बाजू दिसतात. एका बाजूला आहे जैविक दृष्टिकोन. यांचं म्हणणं आहे की हे जे फरक आहेत ते नैसर्गिक आहेत, आपल्या बायोलॉजीमुळे आहेत. आणि मग दुसऱ्या बाजूला आहे सामाजिक दृष्टिकोन. हा दृष्टिकोन ठामपणे सांगतो की नाही, या भूमिका पूर्णपणे शिकलेल्या आहेत, समाजाने घडवलेल्या आहेत, त्यांचा आपल्या शरीर रचनेशी काहीही संबंध नाही. पण थांबा, इथे एक तिसरा आणि खूप महत्त्वाचा दृष्टिकोन येतो. तो म्हणजे स्त्रीवादी दृष्टिकोन. हा दृष्टिकोन या चर्चेला एक वेगळंच वळण देतो. यांचं म्हणणं असं आहे की या भूमिका म्हणजे केवळ वागण्याचे नियम नाहीत, तर हा थेट सत्तेचा, पॉवरचा खेळ आहे. कारण याच भूमिका ठरवतात की समाजात कोणाला जास्त अधिकार मिळतील, कोणाला जास्त महत्त्व मिळेल आणि कोणाला दुय्यम स्थान दिलं जाईल. आता या भूमिकांचे प्रकार आणि त्यांचं विभाजन अजून सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण कॅरोलिन मोझर यांनी मांडलेली एक फ्रेमवर्क बघूया. ही चौकट खूप उपयुक्त आहे. तर मोझर यांचं एक खूप महत्त्वाचं निरीक्षण आहे. त्या म्हणतात की स्त्रियांवर अनेकदा एकाच वेळी 3 प्रकारच्या जबाबदाऱ्या येऊन पडतात आणि यालाच त्या ट्रिपल रोल किंवा तिहेरी भूमिका असं नाव देतात. आता ही चौकट काय आहे ते बघूया. मोझर यांनी भूमिकांना 4 मुख्य प्रकारांमध्ये विभागले. पहिली आहे रिप्रोडक्टिव्ह किंवा पुनरुत्पादक भूमिका, सोप्या भाषेत मुलांचं संगोपन आणि घरकाम. दुसरी
प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादक भूमिका, म्हणजे असं काम ज्याचा पैसा मिळतो. तिसरी आहे कम्युनिटी मॅनेजिंग म्हणजे समुदाय व्यवस्थापनाची भूमिका, म्हणजे समाजासाठी वस्तीसाठी विनामोबदला काम करणं, जसं पाण्याची सोय करणं वगैरे. आणि चौथी आहे कम्युनिटी पॉलिटिकल म्हणजे समुदाय राजकीय भूमिका, म्हणजे प्रत्यक्ष राजकारणात भाग घेणं. आता गंमत अशी आहे की पारंपरिकरित्या बघितलं तर यातल्या पहिल्या 3 जबाबदाऱ्या म्हणजे पुनरुत्पादक, उत्पादक आणि समुदाय व्यवस्थापन ह्या तिन्ही प्रामुख्याने स्त्रियांच्याच वाट्याला येतात. आणि या उलट पुरुषांचं काय, तर ते प्रामुख्याने फक्त 2च भूमिकांमध्ये दिसतात. एक म्हणजे उत्पादक, पैसे कमावणं, आणि दुसरी समुदाय राजकीय. आता कामाची ही जी असमान वाटणी आहे तीच या जेंडर भूमिकांना समाजात आणखी घट्ट करत जाते. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर या सगळ्या भूमिका नैसर्गिक नाहीत, त्या शिकलेल्या आहेत, समाजाने रचलेल्या आहेत, तर याचा अर्थ त्या बदलताही येऊ शकतात, बरोबर? मग एक जास्त समान, जास्त चांगला समाज घडवण्यासाठी या भूमिकांना नव्याने लिहिण्याची, त्यांना पुन्हा एकदा रचण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.